माहूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करा अशी मागणी करणारे आमदार भीमराव केराम यांनी 29 सप्टेंबर रोजी माहूर तहसीलदार यांना निवेदन दिले होते। मात्र प्रशासनाने थातूरमातूर स्वरूपाचे पंचनामे करून चुकीची आकडेवारी दिल्याने नुकसानग्रस्त तालुक्याच्या यादीतून माहूर तालुक्याचे नाव वगळले गेले आहे। हा शुद्ध उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार होय, तो ताबडतोब बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार भीमराव केराम यांनी दिल्याने तालुका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे। 15 सप्टेंबर पासून अविरतपणे पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या व गंजी घातलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले आहेत, तर कापसाची बोंडे काळी पडून गळाल्याने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे। आमदार केराम यांचे पत्र प्राप्त होताच 30 सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत 33% नुकसान कमी झाल्याचा अहवाल संयुक्त समितीने दिल्यानेच अहवाल निरंक गेला। तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर परवाच्या पावसाच्या नुकसानीचा अहवाल येणे बाकी असल्याचे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी सांगितले। 19 ते 22 सप्टेंबरच्या अहवालामुळेच माहूर तालुक्याला नुकसानग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले आहे। परवाच्या पावसाने झालेल्या नुकसानीची लवकरच पाहणी करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी सांगितले आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।